स्नेह पाझरी मागा चालते अक्षरी शब्द पाठी अवतरी कृपा आधी. स्वामींच्या सूत्रावर भाष्य करावं अशा पद्धतीने ते केल्यासारखं मला वाटलं. स्नेह शब्दाचा विस्तार मानवा संप्रदायाच्या भाष्यकाराने सुद्धा तितका चांगला केलेला नाहीये. जो माऊलींनी तो त्याच्यावर भाष्य केले. स्नेह पुढे चालतो. कोणाची भेटी जायचं ना तुमच्या मित्राच्या, तुम्ही नंतर चालता. स्नेह पुढे चालता. हा इथं असेल तिथं असेल. अमेरिकेतून बापाची भेटायला मुलगा येतो ना, त्यावेळेस तो मुलामध्ये स्नेह असत. तो पुढे चालतो, मागे मी जातो. पप्पांनी मी गेलो त्यावेळेस शर्टचं बटन तुटलं होतं, ते लावलं की नाही कुणाच तो स्नेह शर्टाच्या बटनवर. मुलाची दृष्टी कशी असावी? सगळा बाप नाही, फक्त शर्ट. तिथे गेल्यानंतर फोन करत होता, पप्पा तुम्ही शर्टचं बटन तुटलं होतं ते लावलं की नाहीये. इतक्या कमी जागेमध्ये ते मावत, कमी जागेमध्ये मावत. अवधूत नानांनी का बरं हा कार्यक्रम करावा वर्ष सरत, त्या स्नेहाला वाट मोकळी करून द्यायची. त्या पुण्यात्म्याच्या निमित्ताने अन्नदान करायचे. प्रवचन, अन्नदान शरीरासाठी, प्रवचन, कीर्तन हे बुद्धीसाठी, हे सगळं करायचं आहे. किती गोड सोहळा आहे. माझं म्हणणं तुमचे वाढदिवस थांबवले तरुणांना, आता म्हाताऱ्यांचे वाढदिवस करा, तर त्या खोडाची पूजा करा. तुमच्या फाद्या फोद्याच्या नंतर करा ना, तुम्ही आहातच नंतर. एक सोहळा बघितला मी औरंगाबादला. 120 वर्षाची म्हातारी, मारवाडी समाजाची. तिला रथामध्ये बसवलं, नातू समोर नाचत होते. काय सोहळा तो. तिथं माझं प्रवचन ठेवलेलं होतं. किती गोड. जिथं सगळं सुरू झालं ते खोड आहे ना, ते त्याचा सोहळा करा. एकदा आनंद द्या त्यांना. जाता जाता आनंद द्या तुम्ही. जाता जाता आनंद द्या. ते जाताना तुम्हाला भेटून गेले, निहाळून गेले, तुम्हाला पाहून गेले. अवधूत नाना तुमचं वैभव ते पाहून गेले. कल्याणराव खडके यांचं ती धावपळ पाहून गेली. आज हे दोन मुलांना जो सळसळतेपणा आहे ना, आणि एक समाज बांधणी आहे, प्रेम आहे. एकदा माणूस निवडून होतो, परत कसा निवडून होतो. एक भाजी एकदा चाटली की नको म्हणतो, आता नको म्हणतो. गोड आवडली की म्हणतो नाही ती भाजी. प्रेम. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची गावी गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश, नाही तळमळ दुःखलेश. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. प्रेम म्हणजे स्नेह. स्नेहाची सुरुवातीची अवस्था ती वाढली की वात्सल्य जन्माला येतं, त्याचं नाव प्रेमच आहे. ते झालं की प्रीती जन्माला येते, बहीण भावाची प्रीती असते, त्याचं नाव प्रेम आहे. विश्वबंधुत्व जन्माला येतं, त्याचंही नाव प्रेमच आहे. आणि भक्ती जन्माला येते, त्याचंही नाव प्रेमच आहे. ह्या विकसित झालेल्या अवस्था आहेत. कळीचं फुल व्हावं असे स्नेहाचं प्रेम आणि भक्ती बनलेली असते. याचा तुटवडा सध्या, याचा दुष्काळ सध्या आहे. का बरं माणसं असं करताय? नव्हता पैसे, नव्हता ना, नव्हता. 12 रोजाने डोंगरगावला मी काम केले, आऊ थकायचं काम केले, वखर आणले 12 रोजाने. नव्हता त्यावेळेस पैसा, पण मी खुश होतो, एकदम खुश होतो. एकदा तिथं माझं कीर्तन होतं, त्यावेळेस कीर्तन करायचो. समोर बसले होते आमचे मालक, ज्यांच्या शेतामध्ये मी गंमत करावं म्हणून म्हटलं 12 रोजाने तुमचं इथं काम केलं. ते म्हणे हो केलं. किती दिवस केलं? म्हणे 6 दिवस केलं. म्हटलं त्यातले 4 आणि तुम्ही मला दिलीच नाही, ते तुमच्याकडेच राहिले. सगळे लोक हसले. कीर्तन झाल्यानंतर आले, ते म्हणे तुम्ही 10,000 रुपये घ्या, पण परत अभिषेक करू नका. पण एवढं दुःख नव्हतं. पायी चालवतो, सगळं. आता वाहन आहे, सगळं आहे, विमान आहे, सगळं आहे. का बरं ही हुरहुर आहे आपल्याकडे की काहीतरी हारलंय आपलं, काहीतरी गेलंय आपलं. राजा दशरथ मुलाला सांगतो की बेटा तुला राज्याभिषेक होणार,
होणार आहे. चेहऱ्यात बदल नाही असा बनवलेला चेहरा आहे. आपण घर बनवले, बंगले बनवले, दूध डेअरी बनवली, कारखाना बनवला, चेहराच नाही बनवला. लगेच कोंबेजून जातो, हलका झालेला आहे, कचऱ्यासारखा झालेला आहे. थोडी हवा आली की उडून जातो. हे अमुक म्हणतात, तमुक म्हणतात. नाही, डोंबारी बन डोंबारी. काही चेहऱ्यात बदल नाही. आनंद पहिलेच होता, काय त्यात. तिसऱ्या दिवशी सांगितलं, बेटा तुला राज्याभिषेक होणार नाही, आता तुला वनात जायचंय, भरताला राज्याभिषेक होणार आहे. रामाने गोधडी घेऊन झोपायला पाहिजे होतं, बंडघोरी करायला पाहिजे होती. काहीच केलं नाही. चेहरा तसाच प्रसन्न होता, कारण तो बनवलेला होता. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. वाक्य असे मजबूत होते, पिळदार होते. दिला शब्द म्हणजे दिला, आणि म्हणून त्यांच्या शब्दांना धार होती. आपल्या शब्दांना धार नाहीये. 14 वर्ष वनात जा म्हटल्याबरोबर राम वनात गेले. आमच्या मुलाला सांगितलं पाणी भरायला जात, तो ऐकत नाही. चहा गीताचे कार्यक्रम चालू असतात. काहीतरी कमी झाली. धार कशाची? तलवारीची नाही, तुमच्या शब्दाची धार. आपल्यालाच बनवता आली नाही. आपल्यालाच बनवला नाही. स्नेहाचा बाजार जो होता तो आपल्यालाच बनवता आला नाही. नाही बनवता आला. प्रेमाचा जरा आपल्यालाच निर्माण नाही करता आला. म्हणून थोडा स्नेह पाझरे आणखी शबरीने बघितलेलं नाहीये. पण फुलाची सजावट रस्त्यावर करत असते. येणार सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. शरीरात बल आहे तुमचं. कसं करता, कसं माझल्यावानी करता. कुस्ती अमुक तमुक किती दिवस चालतात? कमी दिवसासाठी असतात. नंतर गुडघे दुखतात. गामा पैलवान पाहिला मी, भूमला जाऊन सुद्धा पाहिला. शेवटी रडत होता. गोळ्याला पैसे नव्हते. गामा पैलवान तुम्हाला जुन्या लोकांना माहिती असेल, सायगावच्या आखड्यामध्ये कुस्ती खेळायची. तो फक्त उभा राहिला. येऊन दस्तगीर होता, तो आला. दस्तगीरला तो म्हटला काही खेळू नको माझ्याशी, फक्त माझा एक पाय उचल, बक्षीस तू घेऊन जा. दस्तगीरला बक्षीस नेता आलं नाही, पायच नाही उचलला त्याचा. असा म्हातारपणी तसा झाला. हातावर बसलेली मारशी उठवण्याची ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही. शरीर बळ इतकं महत्वाचं नाही. नंतर कोणतं बळ आहे? इंद्रिय बळ. इंद्रिय बळ महत्वाचं आहे. आता बोलताना माझ्या हाताला कंप होत आहे, बोट आपोआप बाजूला सरकत आहे, ते कमजोर झालेलं आहे. इंद्रिय बलापेक्षा बल आहे बुद्धिबल. बुद्धिबल महत्वाचं आहे. बुद्धिवान माणूस महत्वाचा आहे. राध सत्यालाही तो धक्के देतो, समजावून सांगतो. अनेक सत्ता बल महत्वाचं आहे. 2000 होतं ना आपलं. तुम्ही चिंकेला काही चॉकलेट वगैरे आणता, कॅरी बॅग दाखवता, चिंके बॅग, ती पळत येते, नाचत येते आणि असं परकर हातामध्ये घेते आणि हालायला लागते. ते प्रेम हालत असतं, तो आनंद हालत असतो. ती उड्या मारते, आनंद उड्या मारत असतो. तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुकडोजीचं भजन आहे. अनुभवते संत मुनी वृंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. कधी विषयाची वासना गेली म्हणून मोहमाया ममता मेली. म्हणून आता उरलाय का आनंद. आता फक्त आनंद उरला. आणि आनंद त्यामुळे आहे किती वासना वजा केल्यानंतर. बीज भाजून केली इलाही, आता काय तिचं काहीच नाही. तुझ्या स्वरूपी सदा आनंद. तो तुम्हाला देता येतो, तुम्हाला घेता येतो, करताय. तुम्ही एखाद्याकडे प्रेमाने बघताना ते हसून देतात, डोळ्यातून पाठवला. तुम्ही एखाद्याला जायचं
त्याला जवळ घ्यायचं, त्याला औषध द्यायची, स्नेह असतं. त्याच्याकडे पैसे नाही, त्याला पैसे द्यावे, उपचार करावा. पण एवढं स्नेह मेलेल्या माणसाला जिवंत करावं. जिथं डॉक्टर म्हणतो की स्वारी संपले सगळं. जिवंत कोणाला केलं? प्रेत चाललेलं होतं. कोणाचं? सच्चिदानंद बाबाचं. खाली उतरले, माऊली कळाले, रडायला लागली ती बाई. मरण म्हणजे काय? गती मती विकास हे सगळं संपणं, याचं नाव मरण आहे. कृती प्रीती नीती रीती सगळं संपणं, याचं नाव मरण आहे. म्हणून जिवंत लोकांना मी एक प्रश्न केला, माझी कविता केली मी काल. आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे, आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे. प्रमाणपत्र द्या ना काहीतरी, तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाणपत्र द्या. तुम्हाला पेन्शन मागायचे तर तुम्हाला विचारतात ऑफिसमध्ये, प्रमाणपत्र आहे का? कसं तर जीवन मी आहे ना. नाही, तुम्ही ते प्रमाणपत्र द्या, प्रमाणपत्र द्या. आम्ही जिवंत आहो सांगा कसे म्हणावे, मन हे रिकामे आहे त्यातून काय द्यावे. मन रिकाम आहे, भरलेलं मन नाही, त्यातून काय द्यायचंय? जिवंत असल्याचं प्रमाणपत्र ते आहे त्या स्मशानामध्ये, त्या देवाशामध्ये. जिवंत, दुसऱ्याला जिवंत करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जिवंत केलं. मग त्याला रोजगार हमीवर पाठवलं, भट्टीवर पाठवलं, कुठं पाठवलं. जगायचं आहे त्याने पुढं काय करायला लावलं? त्याला ज्ञानेश्वरी लिहायला लावली. अशी एक जागा निर्माण करते स्नेह. ज्ञानेश्वरीचे लिखाण सगळं त्याच्याकडून झालं. प्रेम आहे. दोन भावाचं वैर निर्माण होईल, दोन भावांनी कोणी जास्त कमलं, मतभेद होतील, मात्सर्य होईल, असूया निर्माण होईल. बापाच्या मनात कधीच निर्माण होणार नाही. मुलगा मोठा होत असताना जर कोणी म्हटलं तुम्ही वेडे हो, काही कळत नाही तुम्हाला, पोरग किती छान आहे तुमचं, आनंद पलटून येतो असा. माझंच आहे ते माझंच आहे. तो मूर्ख म्हणून घ्यायला सुद्धा तयार असतो. बाप ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती वृद्धाश्रमात जाण्याची गोष्ट नाही, ती बाजूला फेकण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही किती कमवलं हे महत्वाचं नाही आहे. ज्यांनी तुम्हाला सांभाळलं, ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, त्यांच्याकडे तुमचे किती लक्ष आहे महत्वाचं. कथा खूप सांगता येतील. आमच्या प्रवचनकाराकडे खूप पीस असतात. मला बहिणीवर बोलायला लावलं, मी 2 तास बोलेल. भावावर बोलायला लावलं, भावावर बोलेल, चिंतन करतो त्या हाताने. आजीवर बोलायला लावलं, आजीवर बोलेल, त्याचे खूप उदाहरणं देईल मी. आजोबावर मी उदाहरणं देईल. एखाद्या कुत्र्यावर बोलायला लावलं तरी मी बोलेल. माझ्याकडे महाराणा प्रतापाचा चित्तक घोडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा आहे. या सगळ्या प्राण्यावर बोलवणे सगळे सजीव आहेत. सगळे सजीव आहेत. शास्त्रज्ञांनी शोध लावला. तुमच्या अंगणामध्ये 2 झाड आहेत, एका झाडाकडे जा आणि त्याची स्तुती करत बसा, खूप स्तुती करा. ते झाड फुलतं, फळतं, बहरतं. एक झाड जवळ आहे, त्याच्याकडे जा, त्याला शिवाय देत बसा, फक्त शिवाय द्या. जर तुम्ही 10 मिनिटं शिवाय द्या, ते वाळून जातं. बोसने वनस्पती सजीव असते सिद्ध केलं आताच संशोधन की झाडांना कळतं, झाड वाट पाहत. सगळी सजीव सृष्टी तुमच्या प्रेमाची वाट पाहते. तुम्ही शेतामध्ये जाता, ज्यावेळेस झाडं वाट पाहतात, कुत्रे वाट पाहतात, इतकं जागतात की माणूस 2 दिवस घरी उपाशी मेलं तरी मालक आल्यानंतर त्याच्या अंगावर उड्या मारत, ते दसत नाही मला उपाशी ठेवलं म्हणून. प्रेम इतकं श्रेष्ठ आहे. आणि या स्नेहाचंच बहरलेलं एक रूप विकसित झालेलं आहे प्रेम. साने गुरुजींची कविता किती छान आहे हो.
तुमचा धर्म मोठा तुम्ही समजताय, आमचा मोठा आम्ही समजतोय, तर मग धर्म सगळे आपापल्याला मोठा समजणार. सगळ्या छेद दिला साने गुरुजींनी आणि म्हटले खरा तू एकचे धर्म. खरा शब्द मुद्दाम वापरला. जगाला प्रेम अर्पवे खरा तू. खरा हाच धर्म आहे. हा जनावराला बांधतो, माणसांना बांधतो.